हा आपण एक जुडी पालक घेतला आहे, ह्याची देठं काढून घेतली आहेत, फक्त पानं घ्यायची आहेत। हा 1 वाटी बेसन घेतला आहे। बेसन पीठ घेऊन आपण त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही 2 वाटी घेऊ शकता, जास्त करायचं असेल तुम्हाला तर। आता ही हळद टाकून घ्यायची आहे, ह्याच्यामध्ये छोटा पाव चमचा, आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, जेवढं तिखट खात असाल तेवढं। आणि आता ही कापलेली कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यात। आणि आता मी 2 चमचे मोठे तीळ टाकत आहे। हे बघा, तीळ मस्त टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये। आणि आपण अर्धी वाटी पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, म्हणजे 1 चमचा तेल टाकलं आहे। आता हे चांगलं पातळसर बॅटर करून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही आहे। आणि ही अशी पालकची पानं आहेत, त्याला लावून घ्यायचं, एकावर एक ठेवून असं लावून घ्यायचं आहे। जसं आपण आळू वड्याला करतो तसं एकावर एक ठेवून आपण हे बॅटर लावून घ्यायचं। असे हे सगळं तयार करून घ्यायचं आहे बेसन पीठ लावून। आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, आणि चाळणीमध्ये हे आपण पालकाची पानं बेसन लावलेली हे आपण वाफवून घेणार आहोत। हे बघा, आता हे सगळे असे एकावर एक ठेवून ह्याचे लेयर बनवायचे, चांगले मस्त 15 पानं एकसाथ लावून त्याचं मस्त असं लेयर बनवून घ्यायचं। खूप मस्त लागतात, एकदम कुरकुरीतही होतात, तर तुम्ही एकदा हे करून बघा। पालकचे भजे, गोळा भजे आपण वेगळ्या पद्धतीने करतो, किंवा पालकाची पानाचं पण करतो, पण असं एकावर एक लेयर टाकून आता हे वाफवून घ्यायचं आहे। आपण 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत। पहिला गॅस थोडा फास्ट करायचा मोठ्या गॅसवरती, आणि नंतर म्हणजे 2-3 मिनिटं फास्ट गॅसवरती शिजवायचं, आणि नंतर मग कमी करायचा, स्लो गॅसवरती शिजून द्यायचं 10 मिनिटं। आता ह्याचे असे हे कापून घ्यायचे। हे बघा किती सुंदर दिसते ते। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले, आणि ह्याचे काप आपण केलेले पालकाचे आपण मस्त तळून घ्यायचे आहेत। जर आपल्याला तळायचे नसेल तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये राई टाकून आपण ह्याला अशी फोडणी देऊ शकतो। हे बघा, मी तळून काढलेत, किती छान दिसते आहे, मस्त क्रिस्पी पण झालेत, मस्त लेयर पण आलेत। कधीतरी वेगळं पालकाची भजी ट्राय करून बघा। आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।